हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण स्टँडर्ड 6चा प्रॅक्टिस सेट 16 आपण सॉल्व करणार आहे. 16मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे तर मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. तर त्याच्या आता थोडंसं तुमच्या बुकमधलं मी तुम्हाला एक्सप्लेन करते, मग तुम्हाला जी मेथड सोपी वाटते आहे ती तुम्ही करा. ठीक आहे. आता मेथड 1मध्ये बघा काय दिलेलं आहे, 62.32 इंटू 2.5. बरोबर. मग त्याचं त्यांनी काय केलं आहे, 6232 अपॉन 100 केलं आहे, कारण काय आहे डेसिमल पॉईंट नंतर 2 नंबर आहेत, सो 100 केलं आहे. इंटू इथे डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आहे, 1, म्हणजे 25/10 आहे. मग ह्याचं मल्टिप्लिकेशन करून खाली किती आलं आहे, 1000, आणि मग 1000 आहे म्हणजे मग 30, म्हणजे 3 नंबर नंतर तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. सो 1 2 3 म्हणजे 8च्या आधी पॉईंट द्यायचा आहे. बरोबर. सो आन्सर काय आलं आहे, 155.800. ठीक आहे. ही मेथड तुम्हाला सोपी वाटली तर तुम्ही ही करू शकता, पण जनरली ही मेथड सगळेजणं वापरतात. तर काय केलं आहे, नॉर्मल मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. तुम्ही काय करायचं, डेसिमल पॉईंट जे आहेत तुमचे हे इग्नोर करायचे. हे बघा इथे पण सांगितलं की फर्स्ट मल्टिप्लाय इग्नोरिंग द डेसिमल पॉईंट. नॉर्मल मल्टिप्लिकेशन करून घ्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर हे असं लिहिलं तुम्ही तर इथे डेसिमल पॉईंट बघा किती नंबरमध्ये आहे, आपण हे पॉईंट मोजूयात, 1 2 आणि 3. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 आहेत आणि खालच्या याच्यामध्ये 3 आहेत. मग सो पॉईंट कुठं द्यायचा आहे, 1 2 3, म्हणजे 8 सोडून इथे पॉईंट यायला पाहिजे. कळलं आहे. नॉर्मल मल्टिप्लिकेशन करून आपण डेसिमल पॉईंट नंतर द्यायचा आहे. बरोबर ते एवढे काउंट करायचे की खालच्या नंबरला डेसिमल पॉईंट कधी होता तो 1 काउंट करायचा, वरच्या नंबरला डेसिमल पॉईंट कधी होता 2 पॉईंट नंतर होता. सो मग टोटल किती झाले, 1 2 3. सो 3 नंतर काउंट करू इथे डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. तर आपण आता खालचं सॉल्व करूयात. प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट 16. तर इथे बघा पहिलं तुम्हाला काय सांगितलं आहे, 317 इंटू 45 इज इक्वल टू हे, म्हणजे आन्सर ऑलरेडी काढलेलं आहे. तर देन 3.17 इंटू 4.5 किती येईल, म्हणजे बघा 1 डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आहेत, दोन्ही मिळून, एकच नाही, 1 2 3, म्हणजे पॉईंट कुठे येईल, 5 6 2 सोडून 14.265 येईल. बरोबर. सो आन्सर काय येणार आहे, 14.265 आहे ना. सोपं कळायला. सेकंड करूयात. इफ मी लिहून घेते आधी. आता इथे बघा 503 इंटू 217, त्याचा आन्सर काय आलेलं आहे, हे आलेलं आहे. देन 5.03 अँड 2.170 17, ह्याचा आन्सर किती येईल. तर परत आपण काउंट करूयात, 1 2 आणि 3 4 आहेत. बरोबर. डेसिमल पॉईंट नंतर नंबर दोन्ही मिळून किती आहेत, 1 2 3 4 आहेत. म्हणजे आपला डेसिमल पॉईंट कुठे येईल, 1 2 3 4, म्हणजे 9च्या अलीकडे डेसिमल पॉईंट येईल. म्हणजे आन्सर काय येणार आहे, 10.9151. कळलेलं आहे सगळ्यांना. आता आपण प्रॉपर मल्टिप्लिकेशन सॉल्व करायला घेऊ. थर्ड क्वेश्चन आहे तुमचा मल्टिप्लाय. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे 2.7 इंटू 1.4. आता आपण हे सेकंड मेथडने करूयात. म्हणजे काय, डेसिमल पॉईंट इग्नोर करायचा, नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायचा आणि मग डेसिमल पॉईंट द्यायचा. ठीक आहे. सो आपण आता काय करूयात, 27 इंटू 14 करून घेऊयात. सो 4 7 जा 28, कॅरीओवरला आले 2, 4 2 जा 8 प्लस 2 इज 10. इथे 0 येणार, 1 7 जा 7 अँड 1 2 जा 2. सो ह्याची ॲडिशन केल्यावर आन्सर काय येतं आहे, 873. 378 आन्सर येतं आहे. तर 378. आता आपल्याला पॉईंट कुठे द्यायचा आहे, तर पॉईंट नंतर दोन्ही टोटल मिळून किती नंबर आहेत, 1 अँड 2. सो 8 आणि 7 सोडून आपल्याला नंबर इथे पॉईंट द्यायचा आहे. सो आन्सर काय आलं आहे, 3.78. सो इथे देअरफोर इथे आन्सर लिहून घ्या असं, 2.7 इंटू 1.4 इज इक्वल टू 3.78. सेकंड बघूयात काय आहे, 6.17 इंटू 3.9. आता परत नॉर्मल सबट्रॅक्शन आपण करून घेऊ. डेसिमल नंबर आपण काढून टाकू. 617 इंटू 39. चला, मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतं त्यामुळे मी हे काही दाखवत बसले नाही आहे, हे मी मल्टिप्लिकेशन करून घेतलं आहे. आता आपले पॉईंट कुठे होते बघा, आपला आन्सर काय येणार आहे, 6.17 इंटू 3.9. म्हणजे डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर मग आपण काउंट करूयात नंबर 1 2 3, म्हणजे कुठे पॉईंट येणार आहे, 360 सोडून कुठे येणार आहे, 24 नंतर येणार आहे. सो आन्सर आपण कसं लिहून घ्यायचं आहे, 24.063. नेक्स्ट बघूयात काय आहे, 0.57 इंटू 2. सो 0.57 आपण आता नॉर्मल करूयात, 57 इंटू 2. 2 7 जा 14, 2 5 जा 10 प्लस 1 इज 11. आलं 114.
आता डेसिमल पॉईंट कुठे येईल 1 आणि 2 सोडून. इथे डेसिमल पॉईंट आहे का? नाही आहे. सो तो आपण काउंट करायचाच नाही. सो 1 आणि 2 नंबर सोडून म्हणजे 1.14 येईल आन्सर. मग आपण इथे आन्सरमध्ये काय लिहिणार? 2.57 इंटू 2 इज इक्वल टू 1.14. नेक्स्ट बघा 5.04 इंटू 0.7. परत आपण डेसिमल पॉईंट इग्नोर करूया. सो 504 इंटू 7. 7 4 जा 28, इथे राहिला 2, 7 0 जा 0 2 आणि 7 5 जा 35. बरोबर. आता डेसिमल पॉईंट कुठे येईल? काउंट करा. 1 2 3 म्हणजे 1 2 3 सोडून म्हणजे काय येणार आहे? 3.528. सो आपण आन्सर लिहून घेऊ 5.04 इंटू 0.7 इज इक्वल टू 3.528. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना. आता नेक्स्ट आय थिंक वर्ड प्रॉब्लेम आहेत 2, ते सॉल्व करूयात. चला क्वेश्चन मी लिहून घेतला आहे. बघा एकदा रीड करूयात आपण. वीरेंद्र बॉट 18 bags of rice, each bag weighing 5.250 kg. How much rice did he buy altogether? And if the rice cost 42 rupees per kg, how much did he pay for it? म्हणजे 18 बॅग जे राईस आहे त्याचं प्रत्येक बॅगची हे किती आहे, वेट किती आहे? 5.250 kg. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल आधी? टोटल हाऊ मच राईस डिड ही बाय ऑल टुगेदर म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. बरोबर. 5.250 kgला 18नी मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे आपल्याला टोटल बॅग्सची आपल्याला वेट कळेल. त्याच्यानंतर इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर kg म्हणजे हे टोटल kg आपल्याला मिळतील, पण त्यातल्या एका kgची किंमत किती आहे? 42 रुपीज. सो परत आपल्याला 42नी मल्टिप्लाय करायला लागेल आलेल्या आन्सरला. म्हणजे मग आपल्याला कळेल की टोटल मिळून त्यांनी पैसे किती पे केले. तर ते आधी सॉल्व करूयात. चला पहिले लिहून घेऊयात. वेट ऑफ 1 bag of rice is 5.250 kg. So therefore weight of 18 bags. आता 18 बॅग्सचं किती येणार आहे मग? ऑफ राईस इज इक्वल टू किती येणार आहे? 5.250 इंटू 18. चला हे लिहून घेतलं आपण मल्टिप्लिकेशन. आता आपण मल्टिप्लाय करूयात. काय करून? डेसिमल पॉईंट काढून आपण मल्टिप्लिकेशन करूयात, नॉर्मल मल्टिप्लिकेशन. सो इज इक्वल टू 5.250 इंटू 18. सो 8 0 जा 0, 8 5 जा 40, 4 गेला 1, 8 2 जा 16 प्लस 4 इज 20, 2, 8 5 जा 40 प्लस 2 इज 42. आता खाली 0 येणार आहे. 1 0 जा 0, 1 5 जा 5, 1 2 जा 2 अँड 1 5 जा 5. आता ह्याची ॲडिशन होईल. सो 0 0 5, 2 प्लस 2 इज 4 अँड 5 प्लस 4 इज 9. आता बघा डेसिमल पॉईंट कुठे राहायचा आहे आपल्याला? आता इथे 0 बघा कुठे येईल? 0 किती डेसिमल पॉईंट नंतर होता? 1 2 अँड 3. सो 1 2 3. सो इथे किती येणार आहे? सो आपण आन्सरमध्ये आधी खाली लिहून घेऊया. इथे 5.250 इंटू 18 काय येतं आहे डेसिमल पॉईंटमध्ये आन्सर? 94.500 kg. म्हणजे टोटल वेट किती आहे 18 बॅग्सचं? 94.500 kg. आता आपल्याला काय सांगितलं आहे? एका kgची किंमत दिलेली आहे 42 रुपीज. सो आपल्याला 94 kgची किंमत काढायला लागणार आहे राईसची. तर त्याच्याकरता पण आपल्याला काय करायला लागेल? मल्टिप्लायच करायला लागेल. सो खाली लिहून घेऊ आपण. द कॉस्ट ऑफ 1 kg राईस इज रुपीज 42. सो देअरफॉर द कॉस्ट ऑफ कुठले किती kg? 94.5 kg ऑफ राईस इज किती येणार आहे? त्याला आपण 42नी मल्टिप्लाय करायचं. सो 94.5 इंटू किती आहे ते? 42. आता परत नॉर्मल मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो काय घ्यायला लागेल आपल्याला? फक्त 945. सो इज इक्वल टू 945 इंटू 42. ओके. 2 5 जा 10, ठीक आहे. 1 2 8 4 जा 8 प्लस 1 इज 9, 2 9 जा 18. इथे 0 आला. 4 5 जा 20, 4 4 जा 16 प्लस 2 इज 18. इथे कॅरीओवरला 1 आला. 4 9 जा 36 प्लस 1 इज 37.
चे ॲडिशन करून घेऊ. 0 9 8 + 8 इज 16. इथे कॅरी ओव्हरला 1. 7 + 1 इज 8 + 1 इज 9 अँड 3. सो काय आन्सर आलेला आहे 396.90. मग आता पॉईंट कुठे येईल? आता इथे पॉईंट कुठे आहे? एका डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आहे? एकच आहे. सो आपला पॉईंट कुठे येईल? इथे येईल. सो आपण आन्सर लिहून घेऊयात. 940.5 × 42 इज इक्वल टू 3969. 0.0 लिहायची गरज नाही कारण पॉईंट नंतर 0 आहे फक्त. सो तो लिहायची गरज नसते. सो आन्सर काय आलेलं आहे? हे काय आन्सर कशामध्ये आलेलं आहे? हे रुपीजमध्ये. सो खाली आता आन्सर लिहून घेऊ आपण. चला हे आन्सर लिहून घ्या सगळ्यांनी. वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे वर्डमध्ये आन्सर लिहायचं आहे. खाली शेवट लास्ट एंड करताना द कॉस्ट ऑफ 94.5 kg ऑफ राईस इज ₹3,969. चला लास्ट प्रॉब्लेम आपल्याला बघूयात काय आहे. वेदिका हॅज 23.50 meters ऑफ क्लॉथ. शी यूज्ड इट टू मेक 5 curtains ऑफ इक्वल साइज. If each curtain required 4 meters and 25 centimeter to make, how much cloth is left over? म्हणजे तिला 5 कर्टन्स बनवायचे आहेत. तिच्याकडे टोटल क्लोथ किती आहे? 23.50 meters आहे, बरोबर. त्यातनं तिला 5 कर्टन्स तिला बनवायचे. सो त्यातल्या प्रत्येक कर्टन करता किती लागते? रिक्वायरमेंट किती आहे क्लोथची? तर 4 meter 25 centimeter, बरोबर. सो आधी आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायला लागेल. म्हणजे 4 meter 25 centimeterला 5ने मल्टिप्लाय केलं की कळेल आपल्याला टोटल क्लोथ तिला किती लागणार आहे? 5 कर्टन्स करता. आणि मग त्याच्यानंतर 23.50 नंतर जे आपला आन्सर आहे ते मायनस करायला लागेल. म्हणजे इकडे लेफ्ट ओव्हर कळलं आहे. लेफ्ट ओव्हर आलं म्हणजे काय? सबट्रॅक्शन. तर ते आपल्याला सबट्रॅक्ट करून बघायला लागेल. तो आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ सोल्युशनमध्ये. 4.25 × 5. आता इथे बघा 5 5 जा 25. इथे आले 2. 5 2 जा 10. 10 + 2 इज 12. इथे आला 1. त्याच्यानंतर 5 4 जा 20 + 1 इज 21. आता पॉईंट कुठे येणार आहे? 1 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो 1 2 म्हणजे काय येणार आहे? 21.25. आता इथे लिहून घेऊया आपण. हे मीटरमध्ये होतं फॉर 1 कर्टन. आणि 5 काय होतं? टोटल कर्टन्स. टू मेक टोटल कर्टन तिला 5 बनवायचे होते, बरोबर. म्हणजे आता हे काय लागणार आहे? 21.25 काय आलं आहे? क्लोथ रिक्वायर्ड फॉर 5 कर्टन्स. फॉर 5 कर्टन्स, बरोबर. आता हे आपल्याला मिळालं आहे. आता तिच्याकडे उरलं आहे किती? हे 5 कर्टन्सला तिने एवढं क्लोथ वापरल्यावर तिच्याकडे किती उरेल? तर टोटल किती क्लोथ आहे तिच्याकडे? 23.50. सो त्यातनं मायनस करूयात. सो 23.50 मायनस 21.25. तर हे काय आहे? वेदिका हॅड क्लोथ. आणि त्याच्यानंतर हे काय आहे? यूज्ड फॉर 5 कर्टन्स. आता सबट्रॅक्शन करूयात. सो हे 0 गेलं. मग इथे किती आलं? 10 - 5 इज 5. 10 - 5 इज 5. त्याच्यानंतर 10मधनं 5 गेल्यावर 5 राहिले. इथे किती येणार आहे? मग इथे आपण बॉरो केला आहे. सो इथे राहिले 4. 4 - 2 इज 2. त्याच्यानंतर इथे आपण काही बॉरो केलं आहे का? नाही. सो 3 - 1 इज 2 अँड 2 - 2 इज 0. म्हणजे किती क्लोथ राहिला तिच्याकडे? 2.25 मीटर. हे सगळं मीटरमध्ये आहे लेफ्ट. सो खाली फायनल आन्सर लिहून घेऊ आपण. वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे आन्सर लिहायला लागेल वर्डमध्ये. आन्सर क्लोथ लेफ्ट विथ वेदिका इज 2.25 मीटर. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 16 आपला इथे संपलेला आहे. त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम बघून घाबरून जाऊ नका. वर्ड प्रॉब्लेम समजून घ्या आणि मग सॉल्व करा. म्हणजे इथे कसं आधी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं होतं, मग सबट्रॅक्शन करायचं होतं, कळलं. आधीच्या वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला दोन्हीकडे मल्टिप्लिकेशन होतं, बरोबर. सो आधी वर्ड प्रॉब्लेमला घाबरू नका. आधी नीट समजून घ्या आणि मग सॉल्व करा. वर्ड प्रॉब्लेमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा कारण वर्ड प्रॉब्लेम विचारतात एक्झाममध्ये. ठीक आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल, समजला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.